कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही त्या मुलांमुळे तुमची मैत्री, म्हणजे त्यांना शाळेत सोडल्यावर काय राहायचं काय? पहिला कसा 1 महिना नर्सरीला मुलांना सवय नसते ना, तर 1-1.5 तासात स्कूल सोडतात. मग ते मुलांना गावामध्ये एक झाड होतं, तिथं आम्ही गप्पा मारत बसायचं. तिथेच कळलं का हे गेटवर जाऊन उभे राहायचं? नाही, ते नंतर कळलं. 4-5 वर्षांनी कळालं की हळूहळू प्रत्येकाचं ते हळूहळू बाहेर. बरं, प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे, बरोबर की नाही? जसं या सकाळी मगाशी पटकन म्हणाल्या की ह्या कुठली गोष्ट यांच्याकडे राहत नाही, लगेच या बोलून मोकळ्या होत्या, हो ना? तसं प्रत्येकीच्या स्वभावात काय वेगळेपण आहे? माझा स्वभाव मी सांगते, मी बडबडते. मला कोणतर म्हणजे नाही पटलं एखाद्याची गोष्ट तर मी पटकन तिला सांगून टाकते, हे काय मला तुझं पटलेलं नाही, बरोबर, हे असं कर आणि तसं कर. अच्छा. आणि बाकीच्या पण मलाच पुढे करतात काय काय गोष्टी, त्यांना पटलं तरी माझं नाव खराब करून. आता कसं सगळ्यांना सर तिला माहित झालंय बऱ्यापैकी, समीक्षा बोलते हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे सगळेजण ऐकतात. तिला एखादी गोष्ट पुढे करतात. आमचा ग्रुप आहे ना, ग्रुपवर जर काही सांगितलं तर तू मेसेज टाकी, तू सगळ्यांना टाकी, मग माझं ऐकतात पण सगळ्या सोडा. बॉस आहे त्यांचा. पण तुमच्यात अबोला झालाय कधी? झालंय. कोणाकोणाचा? माझा आणि शीतलचं लय भांडण होतं. माझ्या आणि हिचं पण झालेलं आहे. का? अरे कमी बोलणाऱ्या त्यांच्याशी भांडण काय झालं होतं तुम्ही सांगा. मैत्रिणीवर भांडले. काय हो, काय झालं होतं? मी गेलते नेपाळला फिरायला. नेपाळ आणि तेव्हा म्हणजे मी घरी आले आणि तेव्हा ते हे सुरू होतं दसऱ्याचं नवरात्रीचं. मग मी हिला सांगितलेलं की मला फोन कर तू भाजी आणायला गेल्यावर. तर हिनं मला फोन केले नाही. ह्या दोघी मार्केटमध्ये भाजी आणायला गेला मला न सांगता. अरे त्या दोघी मी पण मार्केटमध्ये गेले. ह्या दोघी आम्ही भेटलो समोर आला आम्ही. मग मी हिला म्हंटल का ग मला फोन रस्त्यातच वाढला. तर ही म्हणली तिला का बोलायला, म्हणजे मग मी रागाने तिथून आले तरी परत बोलत नव्हती ती, जवळजवळ 10-12 दिवस बोलली नाही. बापरे. मग या दोघीच गेल्या? ह्या दोघीच गेल्या, मुद्दाम गेल्या. आणि जर आम्ही दोघी गेले तिला रागच येते, मी नको असतं मला म्हणते सारखी. काय हो, ही काय भावना आहे? असं नाही. या दोघी तुम्हाला नेऊ शकत होत्या की नाही? हो शकत त्या दिवशी पण नेलं नाही ना, म्हणजे यांचा काहीतरी डाव होता. भाजी आणायला डाव कसला? तर आम्ही भाजी मार्केट मध्ये भांडत होतो त्या दिवशी. तरी लोक बघत होती आमच्याकडे, एवढे मोठे जोर जोरात बोलत होतो ना. भाजी घ्यायला थांबलेली लोकांच्या नंतर विचारलं, पण ह्या बोलत होत्या. हा मग नाही बोलत नाही हो, नवऱ्या पुढे बोलत नाही. ती अशी तिथूनच बोलत आली लांबूनच. हा, मला सांगितलं नाही काय तुम्हाला, मी चालत नव्हतो काय, असं सुरूच झाल्या. अजून एकदा असं झालं, आम्ही शॉपिंगला गेलेलो दोघीच परत. आधी गेलेलो तेव्हा पण तिला आम्हाला काय वाटलं, मी 2 व्हीलर वरनं जाणार होते. मग हिचा काही लायसन नाही, नव्हतं तेव्हा, हिचं पण नव्हतं 2 व्हीलरचं लायसन. बरोबर. मग हिला मी काय म्हटलेलं, मला एक्सचेंज करायचे होते, चल जाऊया आपण दोघी. मग गेलो. मग हिला काय मी बोललो नव्हतो, कारण दोघीच जर जाणार होतो, तिसरा कसा मेंबर केला. माझं म्हणणं काय, ह्यांना का नाही घेऊन गेला दोघी मध्ये? मला जरा हिची चॉईस आवडते. ऐकलं. आणि तिला पण थोडी शॉपिंग करायची होती, पण हिला 1 मिनिट ऐकलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.